आज आपण मस्त कुरकुरीत अशी मसाला भेंडी करणार आहोत, तर व्हिडिओ लगेचच चालू करूया। नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। तर इथं मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। आता त्याला आपण अशा उभ्या चिरून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आज आपण इथं भेंडी अशी चिरून घ्यायची आहे। आता इथं मी सर्व भेंड्या आहेत त्या चिरून घेणार आहे। आता याप्रमाणे मी सर्व भेंडी आहेत त्या चिरून घेतलेल्या आहेत। आता ही मसाला भेंडी चिरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ती ओली नसावी, नाहीतर मग ती खूप चिकट होते। त्यामुळे आपण धुवून ती पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे। आता एका बाउलमध्ये ही उभी चिरलेली भेंडी आहे ती आपण ट्रान्सफर करून घेऊया। आता त्यात थोडे मसाले घालून घ्यायचे आहेत। तर इथं मी 1 चमचा लाल तिखट घालते, अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा आपल्याला इथं जिरे पावडर घालायची आहे, 1 चमचा धने पावडर आहे ती पण घालायची आहे, 2 ते 3 चमचे आपल्याला ह्याच्यात बेसन घालायचं आहे। बेसन हे आपल्याला जेवढी तुमची भेंडीची क्वांटिटी आहे त्यानुसार घालायचं आहे। आणि आता हे सर्व आपल्याला हातानंच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण भेंडीला आहे ते कोटिंग लागलं जाईल ह्या मसाल्याचं। जास्त बेसन घालू नका, जेवढं भेंडी आहे ना तेवढी। आता इथं पाव किलो भेंडीला मला 2 मोठे चमचे बेसन अगदी पुरेसं झालेलं आहे। आता हे आपण कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं आहे। त्यात ही सगळी भेंडी आहे ती आपल्याला परतून घ्यायची आहे। पहिल्यांदा ही भेंडी आहे ती परतून घेणार आहोत आपण तेलावर, म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा किंवा चिकटपणा जर असेल तर तो निघून जातो। यासाठी आपण पहिल्यांदा तेलामध्ये ही भेंडी आहे ती हलकीशी परतून घ्यायची आहे। भेंडीची चिकटपणा किंवा भेंडी थोडी शिजली की मग हे आपण काढून घेणार आहोत। ही तुम्ही अगदी पटकन होते आणि तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता। आता इथं बघू शकता भेंडी आहे ती छान अशी शिजली गेलेली आहे, त्याचा चिकटपणा आहे तो अगदी नाहीसा झालेला आहे, अगदी सुट्टी सुट्टी भेंडी झालेली आहे, त्यामुळे मी इथं काढून घेतलेली आहे। आता त्याच कढईमध्ये मी इथं 1 चमचा तेल घातलेला आहे। तेल छान गरम झालं की इथं एक मोठा उभा चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे। कांदा हलकासा आपल्याला गोल्डन होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता इथं कांदा आहे तो छान भाजला गेलेला आहे, बघू शकता कांदा आपण जास्त काळसर करायचा नाही आहे। आता ह्याच्यात अगदी पाव चमचा कांद्यापुरतच हळद घातलेली आहे। आता ही भेंडी आहे परतून घेतलेली ती पण ह्याच्यात आपण घालून घेतलेली आहे। भेंडी आता शिजायची जास्त गरज नाही आहे, आपण ऑलरेडी ती शिजवून घेतलेली आहे। आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं मी लाल तिखट घालते आणि मस्त अशी ही परतून घ्यायची आहे। खूप छान लागते भेंडी आणि लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील अशी ही भेंडी तयार होते। झाकण लावून 1-5 मिनिटं आपल्याला ह्याला वाफ आणून द्यायची आहे। मस्त इथं आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। वरून शेवटी कोथिंबीर घालून मस्त अशी गरमागरम मसाला भेंडी तयार झालेली आहे। कशी वाटली ही मसाला भेंडीची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।